गुड मॉर्निंग चर्च, हाऊ आर यू डुईंग? सुप्रभात चर्च. माझा विश्वास आहे तुम्ही उत्तम आहात. देवाच्या करुणेमध्ये, देवाच्या कृपेमध्ये परमेश्वर तुमचा सांभाळ करत आहे आणि आज तुम्ही तयार आहात देवाचं वचन ऐकण्यासाठी. मी तयार आहे प्रियांनो. आज अपेक्षा ठेवा की पवित्र आत्मा आमच्याशी आज बोलेल. तो नक्की बोलणार प्रियांनो. माझा विश्वास आहे आज या रविवारच्या सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या स्क्रीनच्या समोर आहात, तुमचं बायबल घेऊन तुम्ही बसलेले आहात, तुमचे नोटबुक्स तुम्ही घेऊन बसलेले आहात, तुम्ही नोट डाऊन करणार आहात काही गोष्टी, परमेश्वर तुमच्याशी बोलणार हा माझा पूर्ण विश्वास आहे. आमेन. चला तर पुढे जाण्याच्या अगोदर संदेशामध्ये आपण प्रार्थना करूया. पिता येशूच्या नावाने आज तुझ्या समोर आम्ही सर्वजण येतो. आणखीन एक संधी तू आम्हाला दिलीस तुझ्या वचनातून ऐकण्यासाठी, मनन करण्यासाठी, म्हणून तुझे आम्ही आभारी आहे. पवित्र आत्मा येशूच्या नावाने आम्हा प्रत्येकाची सहायता तू कर पवित्र आत्मा, जेणेकरून आजचं हे वचन आम्हा प्रत्येकासाठी लागू होईल, आमच्या जीवनासाठी लाभाचं असेल हे आम्हाला समजेल. म्हणून समजणारा मन, प्रभू ग्रहण करणारा आत्मा आज तो आम्हाला दे ही आम्ही प्रार्थना करत आहे. पवित्र आत्मा ही वेळ तुझ्या हातामध्ये आम्ही सोपवून देतो. ख्रिस्त येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक पिता. आमेन. Amen. Amen. Hallelujah. I just want to give you a recap. मला पूर्व भाग मागच्या रविवारी जे आपण बघितलो त्याच्याविषयी मला तुम्हाला सांगू द्या. आपण इर्मया याचा 29वा अध्याय आणि वचन 11 हे आपण पाहिलं. इर्मया 29:11 काय सांगतं आपल्याला? इथे म्हटलेलं आहे, परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. आमेन. तर आपण या एका वचनावरती होतो आणि या वचनामधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. कोण आहे हा परमेश्वर जो म्हणतोय मी जाणतो तुमच्याविषयीच्या योजना? मग त्या योजना आणि त्या संकल्पना काय आहेत? एक वचन आहे की अनेक वचन आहे ते आपण पाहिलं. आणि मग जर योजना आणि संकल्पना एक नसून अनेक आहेत तर मग आशा आणि भविष्य ते एक कसं आहे आणि ते कोण आहे हे आपण पाहिलेलं आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकला नसाल तर मी तुम्हाला विनंती करेन, हाच संदेश झाल्यानंतर तुम्ही तो संदेश यूट्यूबवरती नक्कीच पहा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद त्याच्याहीद्वारे देणार आहे. आपण पुढे जाऊयात प्रियानो. वी आर स्टील इन जेरेमाया 29. आज आपण पुन्हा एकदा इर्मया 29 मध्येच असणार आहोत, पण 11 वचनच्या ऐवजी आपण पहिल्या वचनापासून आज आपण पाहणार आहोत. मला तुमच्यासाठी वाचू द्या. इर्मया 29 वचन 1. जेरेमाया 29 verse 1. I will be reading in English from NIV. This is the text of the letter that the prophet Jeremiah sent from Jerusalem to the surviving elders among the exiles and to priests, the prophets, and all the other people Nebuchadnezzar had carried into exile from Jerusalem to Babylon. मराठी. मग पकडून नेलेल्या लोकातील अवशिष्ट वडील, याजक, संदेष्टे व जे सर्व लोक नबुकदनेस्सराने पकडून यरुशलेमेतून बाबिलास नेले होते त्या सर्वांना इर्मया संदेष्टाने यरुशलेमेहून पत्र पाठवले. आज माझ्या संदेशाचा शीर्षक आहे द लेटर. पत्र. लेट्स जस्ट कॉल दिस टायटल एज द लेटर. ओके. इथं या पहिल्या वचनामधून आम्हाला समजतं की हे जे लोक, अवशिष्ट लोक जे यरुशलेममधून बाबेलला पकडून त्यांना नेण्यात आलं, नबुकदनेस्सर राजाने त्यांना इकडे बंदिवासात ठेवलं आणि या ठिकाणी आणलं. कुठून? यरुशलेमेहून आणलं आणि कुठे ठेवलं? बाबेलमध्ये ठेवलं. ही ब्रॉट सम पीपल फ्रॉम जेरुसलेम इनटू कॅप्टिव्ह, इनटू एक्झाइल फ्रॉम जेरुसलेम टू बॅबिलॉन. आता हे जेव्हा झालंय हे समजून घ्या. What is the meaning of Babylon? बाबेलचा अर्थ काय होतो? बाबेलचे 2-3 अर्थ आहेत. त्यामधला एक अर्थ आहे कन्फ्युज्ड.
बाबेलमध्ये बाबेलचा बुरुज मला स्पष्टपणे आठवतं. आणि तिथे जे घडलं नेमकं ते गोंधळ असं परमेश्वराने तिथे निर्माण केला, कन्फ्युजन असं निर्माण केलं. सो व्हॉट डज बॅबिलॉन डेपिक्ट or signify? It signifies confusion. So there are people who've come from Jerusalem and gone into Babylon. लोक आहेत जे यरुशलेममधून बाबेलमध्ये गेलेले आहेत. म्हणजे सध्याची त्यांची अवशिष्ट लोक जे आहेत त्यांची स्थिती कसली स्थिती आहे? कन्फ्युजनची स्थिती आहे. सो they have become captive of confusion, if I may say in a way. ह्याच्यामध्ये पुढे जात असताना आपण लक्षात ठेवूया कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक इथे आहेत. इथे काय म्हणते, लेटर टू द प्रॉफिट जेरेमिया सेंट फ्रॉम जेरुसलेम टू द सर्वाइव्हिंग एल्डर्स अमॉंग द एक्झाइल्स टू द प्रीस्ट्स, प्रॉफिट्स अँड अदर पीपल. 3 P's: प्रीस्ट्स, प्रॉफिट्स अँड अदर पीपल. 3 प्रकारचे लोक यांना बंदिवासामध्ये घेऊन जाण्यात आलं इथे आम्हाला दिसतं. हू? प्रीस्ट्स, याजक, प्रॉफिट्स, संदेष्टे आणि लोक, सर्वसामान्य लोक. प्रॉफिट हू कॅन हिअर अबाउट द फ्युचर फ्रॉम गॉड. प्रीस्ट्स हू कॅन प्रीच अबाउट व्हॉट इज टुडे गॉड स्पीकिंग टू यू. अँड पीपल, द नॉर्मल पीपल हू आर ऑल अबाउट yesterday, today, yesterday and today. प्रीस्ट म्हणजे प्रॉफिट्स, प्रीस्ट्स आणि मी तुम्हाला सांगितलं पीपल. त्यामधले प्रॉफिट म्हणजे काय? जे भविष्यामध्ये काय होणार आहे त्याची वाणी परमेश्वराकडून ऐकून सांगणारे लोक. प्रीस्ट्स म्हणजे आज परमेश्वर आमच्याशी काय बोलत आहे, आज आमच्याशी काय वचनाद्वारे बोलत आहे, हे याजक लोक आम्हाला दर्शवतात. आणि लोक म्हणजे असे सर्वसामान्य लोक जे कालच्या अनुभवावरती, आजच्या अनुभवावरती जगणारे लोक. म्हणजे जर शॉर्टमध्ये जर सांगायला गेलं तर भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ ह्या तिन्ही लोकांच्या टाईपचा समावेश या बंदिवानामध्ये असलेल्या लोकांमध्ये आहे. असो, म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय माहिती का? फक्त सर्वसामान्य लोकांना इथे बंदिवानात घेऊन गेलेलं नाही आहे. इथे याजकही आहेत, संदेष्टेही आहेत, अशांना घेऊन जाण्यात आलेलं आहे. सो when problem comes, the problem and the situation does not see your designation. It just comes. जेव्हा समस्या येते, समस्या त्यावेळेला तुमची खुर्ची बघत नाही, तुम्ही कुठल्या अवध्यावरती आहात, तुम्ही कुठल्या हुद्द्यावरती आहात ते बघत नाही. जेव्हा परिस्थिती यायची असते तेव्हा परिस्थिती येते. फरक फक्त काय असतो माहिती का? सर्वसामान्यांवरती जेव्हा परिस्थिती येते त्यावेळेला जास्त नजरेत येत नाही, परंतु प्रीस्ट आणि प्रॉफिटवरती ज्यावेळेला समस्या येते ना, सगळ्यांच्या नजरेत येतं. अरे बापरे, हे पाळक बघितला का? या पाळकाच्या जीवनामध्ये असं चाललंय. अरे, हे संदेशला बघितला का? या संदेशाच्या जीवनामध्ये असं चाललंय. तोही एक मानव आहे, मनुष्य आहे. कोणावरही वाईट परिस्थिती येऊ शकते प्रियांनो. सो प्रीस्ट, प्रॉफिट अँड पीपल, संदेष्टे, याजक आणि सर्वसामान्य लोक, या सगळ्या प्रकारच्या लोकांना बंदिवासामध्ये ठेवण्यात आलं होतं या वचनाप्रमाणे. वी आर स्टील ऑन फर्स्ट वर्स. मग पकडून नेलेल्या लोकातील अवशिष्ट वडील, याजक, संदेष्टे व सर्व लोक नबुकदनेसराने पकडून यरुशलेमेतून बाबेलास नेले होते, त्या सर्वांना इर्म्या संदेशाने यरुशलेमेहून पत्र पाठवले. झालं काय इथे? ज्या सगळ्यांना बंदिवानामध्ये पाठवण्यात आलं, आता ते यरुशलेममध्ये नाही आहेत, ते बाबेलमध्ये आहेत. परमेश्वराला माहिती आहे आणि त्यांच्याशी त्याला बोलायचं आहे, म्हणून तो इर्म्या संदेशाशी बोलतो आणि इर्म्या संदेशा जे काही ऐकतो ते पत्राने लिहितो आणि ते पत्र तो त्या लोकांना बाबेलमध्ये कसं तरी करून पाठवतो. जर तुम्ही दुसऱ्या वचनापासून वाचाल तर तुम्हाला कळेल की त्या पत्राचा प्रवास कसा झालेला आहे. आज आपण त्याविषयी पाहणार नाही, कधीतरी नंतर आपण पाहूया. बट काही गोष्टी मला या एक पहिल्या वचनातून मला बोलायचं आहे. द फर्स्ट थिंग आय वॉन्ट टू टॉक टू यू इज गॉड हॅजंट फॉरगॉटन. द फर्स्ट थिंग, गॉड हॅजंट फॉरगॉटन. परमेश्वर विसरला नाहीये. लोक यरुशलेमेहून
बाबेलमध्ये आता गेलेले आहेत, ते बंदिवानामध्ये आहेत, ते बंदिवासामध्ये आहेत. बंदिवासामध्ये आहेत म्हणून परमेश्वराला त्यांची विसर पडलेली आहे असं अजिबात नाही. परमेश्वराच्या समोर ते लोक आजही होते, म्हणून परमेश्वर म्हणतो यिर्मयाला, मला त्यांना काहीतरी बोलायचं आहे, ते तू लिही आणि ते पत्र त्यांना पाठव. जर परमेश्वर त्यांची आठवण केलं नसतं, परमेश्वराने त्यांची आठवण, तर मग हे पत्र देखील अस्तित्वात आलं नसतं. हे पत्र जे आहे हे एक इनफ प्रूफ आहे की परमेश्वर त्यांची आठवण करत होता. The letter was a proof that God had not forgotten the people in exile. आज तुम्ही आणि मी एका एक्झाईलमध्ये आहोत का? तुम्ही आणि मी कुठल्या तरी एका पेच प्रसंगामध्ये आहोत का? मी जसं म्हणलं, बाबेल म्हणजे कन्फ्युजन आहे, गोंधळलेली अवस्था म्हणजे बाबेल आहे. तुम्ही आणि मी कुठल्या तरी एका गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहोत का? आज परमेश्वराचं वचन तुम्हा आम्हाला शिकवत आहे, परमेश्वर आम्हाला विसरलेला नाही. God has not forgotten us. I don't know for whom it is, but it is for some people who is watching me right now and listening to me. आज हे मला माझा आवाज जे ऐकत आहेत, काही लोकांसाठी हे वचन अगदी स्पष्टपणे देव आज तुम्हाला देत आहे. हे ऐकून घ्या. तुम्ही एका गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहात, तुम्ही एका चव्हाट्यावरती उभे आहात, तुम्ही एका क्रॉस रोडवरती उभे आहात. तुम्हाला कळत नाही मी हे करावं की ते करावं, इथे जावं की तिथे जावं, हे निवडावं की ते निवडावं, हे सोडावं की ते सोडावं. आज अशा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये जर तुम्ही असाल तर लक्षात घ्या, परमेश्वर तुम्हाला विसरलेलं नाही आहे. गॉड हॅज नॉट फॉरगॉटन यू. परमेश्वराला तुमची आठवण आहे. द लेटर इज रीचिंग टू यू. ते पत्र जे तुम्हाला यायचंय ते येत आहे. हालेलुया. So the first thing, this verse 1, the letter in the verse 1 says, God has not forgotten you. आज पहिल्या वचनामधून जे पत्र पाठवले हा जो शब्द आहे ना, ह्याच्यावरून आम्हाला कळतं परमेश्वर त्या लोकांना जे बंदिवानामध्ये आहेत त्यांना विसरलेला नाही आहे. Somebody just receive it by faith in the name of Jesus. God has not forgotten me. God has not forgotten me. Somebody has to confess it today. आज कोणीतरी कबूल करून म्हणणं गरजेचं आहे, देव मला विसरलेला नाही आहे, देव मला विसरलेला नाही आहे, देव मला विसरलेला नाही आहे. God has not forgotten me. Amen. Amen. No matter where you are always in God's heart. Hallelujah. तुम्ही कुठेही असा, यरूशलेममध्ये किंवा बाबेलमध्ये, तुम्ही कुठेही असा, तुम्ही सदैव देवाच्या हृदयामध्येच आढळणार. नो मॅटर वेअर यू आर ऑलवेज फाउंड इन गॉड्स हार्ट. Amen. So this is the first encouraging word that I want to bring in front of you. आज हे पहिलं उत्तेजन पूर्ण वचन तुमच्या समोर मला आणायचं आहे. पहिलं म्हणजे परमेश्वर तुमच्याविषयी विसरलेला नाही आहे. Amen. Hallelujah. Let's go. Let's talk about the second thing that I want to share. दुसरी गोष्ट मला तुम्हाला याच पहिल्या वचनामधून मला सांगायची ती ही आहे. पहा, मी परत एकदा वाचतो. मग पकडून नेलेल्या लोकातील अवशिष्ट वडील, याजक, संदेष्टे व जे सर्व लोक नबुकद्नेसराने पकडून यरूशलेमेतून बाबेलास नेले होते, त्या सर्वांना इर्म्या संदेष्टाने यरूशलेमेहून पत्र पाठवले. आपण पहिलं पत्र पाठवले. ही सेंड द लेटर. मी तुम्हाला म्हणलं आज द लेटर याच्याविषयी आपण पाहत आहोत. बट अंडरस्टँड दिस. लक्षात घ्या, ज्या वेळेला मी इथं म्हणतोय पत्र पाठवले, यू अंडरस्टँड दिस. कुठून पत्र आलेलं आहे? यू नीड टू रिमेंबर दिस. The letter that the prophet Jeremiah sent from Jerusalem. You have to remember this. सर्वांना इर्म्या संदेशाने पत्र पाठवलं. एक कोण पाठवलं? इर्म्याने पत्र पाठवलं. परंतु कुठून पाठवलं हे लक्षात घ्या. यरूशलेमेहून पत्र पाठवलं हे लक्षात घ्या. And why am I telling all this? मी हे तुम्हाला का सांगत आहे सगळं की कुठून पत्र आलं हे महत्वाचं आहे. जेरुसलेम इज गॉड्स प्लेस, गॉड्स सिटी. येरुशलेम हे देवाचं शहर, हे देवाचं स्थान, हे देवाचं ठिकाण आहे. बाबेल हे बंदिवानाचं ठिकाण आहे. सो
म्हणजे मला काय म्हणायचंय, ते सध्या जे लोक यरुशलेममध्ये आहेत ते आशीर्वादित लोक आहेत, ते देवाचं ठिकाण आहे, ते सुरक्षित लोक आहेत, ते शांतीपूर्ण ठिकाणामध्ये आहेत. परंतु असे काही लोक आहेत जे बाबेलमध्ये आहेत. Though there are some people who are not in Jerusalem. Jerusalem is a good place, a place of peace, a place where there is God, a place where there is safety. सुरक्षा आहे, शांती आहे, अशा ठिकाणी यरुशलेम आहे. परंतु काही लोक आहेत जे सुरक्षेच्या ठिकाणामध्ये नाही आहेत, शांतीच्या ठिकाणामध्ये नाहीत, आपल्या कम्युनिटीच्या लोकांमध्ये नाही आहेत, ते बाहेर आहेत, एक्झाईल मध्ये आहेत, ते बंदिवानामध्ये आहेत. प्रियानो, समजून घ्या. मग हे परमेश्वराला ठाऊक आहे की ते त्यांच्या आवडीच्या सुरक्षेच्या शांतीच्या ठिकाणामध्ये नाही आहेत, परंतु बंदिवानामध्ये आणि गोंधळलेल्या ठिकाणी ते आहेत. म्हणून परमेश्वर बघेल की एकतर तुम्ही त्या उत्तम ठिकाणी असणार, नाही तर तुम्हाला जी सहायता मिळणार आहे ती मात्र उत्तम ठिकाणातून येईल. रिमेंबर दिस, समजून घ्या मी काय म्हणतोय तुम्हाला. गॉड विल सी दॅट ईदर यू आर इन दॅट गुड प्लेस और युअर हेल्प इज कमिंग फ्रॉम दॅट गुड प्लेस. आमेन. आय होप यू आर अंडरस्टँडिंग. माझी आशा आहे की तुम्हाला समजत आहे. सो व्हॉट इज हॅपनिंग हिअर इज, एक पत्र इर्मया जो यरुशलेममध्ये बसलेला आहे तिथे परमेश्वर त्यांच्याशी बोलतोय आणि तिथून त्या उत्तम असलेल्या ठिकाणातून एक पत्र निघतंय आणि गोंधळलेल्या अवस्थेमध्ये, बंदिवानाच्या अवस्थेमध्ये जाऊन ते पत्र पोहोचत आहे. आमेन. म्हणजे काय होतं माहिती का, इफ यू आर नॉट इन अ बेटर प्लेस, गॉड विल मेक शुअर युअर हेल्प इज कमिंग फ्रॉम ए बेटर प्लेस, फ्रॉम ए गुड प्लेस. एलायजा तो उभारतो, छाती ठोकपणे सांगतो, असं झालंय तर आजपासून मी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत पर्जन्यवृष्टी होणारच नाही, पाऊस पडणारच नाही मी जोपर्यंत बोलत नाही. आणि या वाक्याला, या भविष्यवाणीला परमेश्वर आदर देतो या शब्दांना, आणि तो म्हणतोय म्हणून पाऊस पडत नाही. हे लास्ट संडेला पण मी म्हटलो, इफ गॉड कॅन डू व्हॉट मॅन हॅज सेड, हाऊ मच मोर कॅन गॉड डू व्हॉट ही हिमसेल्फ हॅज सेड. तर मी मागच्या रविवारीच हे सांगितलेलं की मनुष्य जे बोलतो ते जर परमेश्वर करायला त्याला माहिती आहे, तर स्वतः परमेश्वर जे बोललं आमच्याविषयी ते करण्यासाठी तो मागे पुढे अजिबात बघणार नाही, तो पूर्ण करणारच आहे. आणि त्यावेळेला मी एलायजाचं एक्झाम्पल दिलं होतं. एलायजा बोलतोय की पाऊस पडणार नाही आणि परमेश्वर तसंच करतो, पाऊस बंद करतो आणि मग त्याला मात्र जाऊन अरण्यामध्ये, जंगलामध्ये जाऊन तो लपवतो. आणि आता तो एका सोयीस्कर ठिकाणी नाही आहे. नाव ही इज नॉट इन ए बेटर प्लेस, ही इज इन ए स्ट्रगलिंग प्लेस. अ विल्डरनेस इज नॉट is not a place of rest, is not a place where you will get everything. अरण्य किंवा जंगल हे असं ठिकाण जिथे तुम्हाला आराम मिळतोय किंवा सर्व सामान्यरित्या रोज मला जे हवं ते सर्व तिथे मिळणार नाही, अशा ठिकाणी तिथे तो आहे. पण अशा ठिकाणी तिथे असल्यानंतरही आम्हाला काय कळतं माहिती का, एक कावळा उडून येतोय आणि रोज त्याला चोचेमधून तो त्याला मांस देतोय आणि अन्न पुरवतो आहे. सो हेल्प इज कमिंग फ्रॉम ए बेटर प्लेस टू अ प्लेस वेअर ही वॉज. एलायजा, आर यू अंडरस्टँडिंग? तर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असलो, आज आम्ही आमच्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये जरी असलो, आज आम्ही आमच्या बंदिवान स्थितीमध्ये जरी असलो, तरी लक्षात घ्या, पण जोपर्यंत तुम्ही एका उत्तम ठिकाणामध्ये येत नाही तोपर्यंत उत्तम ठिकाणातून एक सहायता तुम्हाला प्राप्त होईल. जस्ट ॲज द लेटर वेंट फ्रॉम जेरुसलेम टू बॅबिलोन, युअर हेल्प विल कम फ्रॉम अ बेटर प्लेस टू युअर प्लेस. आमेन. जसं यरुशलेमहून जे उत्तम ठिकाण आहे तिथून एक पत्र आलं आणि बाबेलमध्ये पोहोचलं, जे गोंधळलेली आणि बंदिवानाची अवस्था आहे, त्याचप्रमाणे तुमची सहायता एका उत्तम ठिकाणातून येईल आणि तुमच्या परिस्थितीपर्यंत तुमच्याकडे येऊन पोहोचेल. प्रियांनो, आमेन. आणि जर तुम्ही नीट वाचलात तर आम्हाला असं कळतं, कमेंट्रीमध्ये जर तुम्ही त्याचा अभ्यास केला 29 अध्यायाचा, तर तुम्हाला असं कळतं की त्या पत्राची घोषणा करण्यात आली. सो इट वॉज डिक्लेअर्ड टू एव्हरीबडी. म्हणजे काय माहिती का, तुमचं जे सहायता जी येणार आहे ना एका उत्तम ठिकाणातून, ती गपचूप तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये, ती 4 लोकांना समजणार आहे.
So just rejoice that in your tough times, in your tough situation, the help that is coming to you will be publicly declared over your life. जी सहायता तुम्हाला प्राप्त होणार आहे ती लक्षात घ्या, ती अगदी सगळ्यांच्या समोर डिक्लेअर होईल. तुमची सहायता, तुमचा आशीर्वाद, तुमचा फेवर, तुमची दया तुमच्यावरती पब्लिकली डिक्लेअर होईल. कोणीतरी आमेन तुमच्या घरामध्ये बसलेले असताना तुम्ही म्हणाल आमेन. सो माय सेकंड पॉइंट इज ईदर यू और द हेल्प. दॅट्स माय सेकंड पॉइंट, ईदर यू और युअर हेल्प. म्हणजे एक तर तुम्ही उत्तम ठिकाणी असणार, नाही तर उत्तम ठिकाणातून तुमच्यासाठी सहायता प्राप्त होणार आहे. आमेन. गॉड चोज ए जेरेमाया टू सेंड द लेटर टू दोज पीपल इन कॅप्टिव्ह. तुमच्यासाठी एक इर्मया एका उत्तम ठिकाणातून येईल प्रियानो. एक उत्तम ठिकाणातून एक उत्तम व्यक्ती, एक उत्तम सहायता घेऊन तुमची परिस्थिती बदलण्यासाठी तयार असणार आहे. काय तुम्ही तयार आहात ती उत्तम सहायता ग्रहण करण्यासाठी? आपली वेळ आहे की आम्ही त्या बंदिवान अवस्थेकडे बघून निराश नाही व्हावं, परंतु त्या बंदिवान अवस्थेमध्ये असताना एक उत्तम गोष्ट येत आहे याची अपेक्षा ठेवून आनंद करणं हे आमच्यासाठी गरजेचं आहे. आमेन अँड आमेन. जेव्हा मोशे देवाच्या लोकांना घेऊन मिस्र देशातून निघाला आणि ते कुठे आले? पुन्हा वचन सांगतात ते अरण्यात 40 वर्ष होते. आणि अरण्यात पुन्हा एकदा अरण्य उत्तम ठिकाण नव्हतं. कुरकुर करू लागले, आम्हाला ते हे मिळत होतं, कांदा लसूण हे ते सगळं आम्हाला त्या ठिकाणी उत्तम मिळत होतं, आम्हाला खायला तरी मिळत होतं, आम्हाला इथं काहीच मिळत नाही. कुरकुर करत होते. का? कारण ते ठिकाण उत्तम ठिकाण नव्हतं, शांतीचं ठिकाण नव्हतं, सोयीस्कर ठिकाण नव्हतं. आणि अशा ठिकाणामध्ये बसलेले असताना स्वर्गातून म्हणजे उत्तम ठिकाणातून मन्ना खाली उतरला. So manna fell from above, means fell from a better place and came into the wilderness to the people who were there. Every time, प्रत्येक वेळेला आम्ही एका बिकट परिस्थितीमध्ये जेव्हा अडकलेलो असतो, उत्तम ठिकाणातून सहायता आमच्यासाठी पाठविली जाते. Amen. Hallelujah. Let's go ahead. माझा तिसरा मुद्दा. नाव ज्या वेळेला इर्म्या संदेश, मी तुम्हाला म्हणाला हू रोट द लेटर? जेरेमाया रोट द लेटर. व्हॉट डिड ही राईट? व्हॉट एव्हर ही हर्ड फ्रॉम द लॉर्ड. कोण लिहिलं पत्र? इर्म्याने पत्र लिहिलं. काय पत्रामध्ये ते लिहिलं? जे काही परमेश्वराकडून तो ऐकला ते तो लिहितो. समजून घ्या, त्या काळामध्ये असं होतं, एक संदेष्टा देवाची वाणी ऐकायचा आणि तो संदेष्टा येऊन लोकांच्या समोर उभा राहायचा, कॉंग्रिगेशनच्या समोर उभा राहायचा आणि तो म्हणायचा, थस सेज द लॉर्ड, असा परमेश्वर बोलत आहे. आणि सर्वजण भयप्रद रीतीने, अगदी भीतीने, परमेश्वराचंच हे शब्द आहे आणि वाणी आहे संदेष्टाच्या मुखातून निघालेलं, हे असं विश्वास ठेवायचे आणि ते ग्रहण करायचे. आणि ते विश्वास ठेवायचे की जे काही मुखातून, संदेशाच्या मुखातून निघालेलं आहे ते संदेशाच्या मुखातून निघालेले शब्द देवाचा शब्द आहे असा विश्वास ठेवते. सो दिस वॉज दॅट एज. हा जो काळ होता तो काळ होता. संदेष्टा बोलायचा आणि लोक विश्वास ठेवायचे की ते देवाची वाणी आहे. ऑलराईट, दिस इज क्लिअर ना. आता काय झालंय माहिती का? इर्म्या संदेष्टा त्यांच्याबरोबर नाही आहे एक्झाईलमध्ये. तो कुठे आहे? यरुशलेममध्ये आहे. परमेश्वर इर्म्याशी बोलतोय. काही संदेष्टे बंदिवानामध्ये आहेत पण त्यांच्याशी परमेश्वर बोललेला नाही आहे. हॅलो, त्यांच्याशी परमेश्वर बोललेला नाही. परंतु यरुशलेममध्ये जो एक संदेष्टा आहे, इर्म्या संदेष्टा, त्याच्याशी परमेश्वर बोलतोय आणि म्हणतोय की हे पत्र जाऊन तू त्यांना कळव, मी त्यांच्याविषयी काय विचार करतोय ते. इर्म्या वचन घेतो, पत्र लिहितो आणि पाठवतो. ज्या वेळेला पत्र त्यांच्या समोर येतं, मला माहिती नाही, तुम्ही ठरवू शकता, मला माहिती नाही, ज्या वेळेला त्यांच्या समोर पत्र आलं असेल, किती प्रतिशत विश्वास त्या लोकांनी ठेवला असेल की हे पत्र, या पत्रामधले जे शब्द आहेत ते देवाचे शब्द आहेत की नाहीत? का माहिती का? समथिंग दॅट वॉज नॉट नॉर्मल had come before them. त्यांच्या समोर जे सर्वसामान्यरित्या होत होतं की एक संदेष्टा येतो आणि बोलतो आणि हे देवाचं वचन आहे, हे आम्ही ग्रहण करतो, हे सर्वसामान्य जी गोष्ट आहे ते नेमकं घडली नाही. आणि ज्या वेळेला
ॲबनॉर्मल किंवा आउट ऑफ नॉर्मल काहीतरी घडतं ना, त्यावेळेला डाऊट पहिला येतं, विश्वास नंतर येतो. आर यू अंडरस्टँडिंग? वेन समथिंग हॅपन्स आउट ऑफ द नॉर्मल, गुड और बॅड, डाऊट कम्स फर्स्ट, faith and trust comes later, believing comes later. So म्हणून लक्षात ठेवा, मी काय तुम्हाला सांगत आहे ते, त्यांच्यासमोर पत्र आलं असेल तर ते म्हणले असतील, हे देव बोलला आहे का? किती वर्ष झाले आम्ही ह्याच्यामध्ये आहोत, आत्ता पत्र येत आहे. हे असं नसेल, देवाकडून नसेल. त्यातले हुशार संदेष्टे काही लोक असतील, ते म्हणतील असं तर देव कधी बोललेला आम्हाला माहितीच नाही. पत्र व्यवहार नव्या करारामध्ये आम्हाला दिसतोय, परंतु लक्षात घ्या, इथे किती सामान्य गोष्ट होती पत्र व्यवहाराची मला माहिती नाही. सो आय एम थिंकिंग की तिथले बंदिवानामध्ये असलेले देखील संदेष्टे काय म्हणत असतील, हे देवाचं वचन आहे की नाही मला माहित नाही, कारण असा देव बोलला नाही. व्हाय एम आय टेलिंग यू दिस? माय थर्ड पॉइंट इज बिलीव्ह the letter. You just have to believe the letter. What is the letter? The letter is equal to the prophet. The prophet is equal to the voice of God. लक्षात ठेवा. इथं काय आहे? गणित सांगतो, इक्वेशन तुम्हाला सांगतो. काय? The letter is equal to prophet. The prophet is equal to the voice of God. पत्र काय आहे? संदेष्टा. संदेष्टा काय आहे? देवाची वाणी किंवा देवाचा शब्द आहे. संदेष्टा हा देवाचा शब्द आहे, हे इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे. पण पत्र हे देवाचा शब्द आणि देवाची वाणी आहे, हे मात्र सगळ्यांसाठी नवीन होतं. समथिंग अनयुजुअल हॅपन्स टू यू डझंट मीन इट इज अनगॉडली. जर बायबल तुम्ही पूर्ण वाचाल तर तुम्हाला कळतंय की बायबल इज फुल ऑफ न्यू थिंग्स अँड अनयुजुअल थिंग्स दॅट हॅपन्ड टू गॉड्स पीपल. मोशे उभा राहिला, त्याने काठी उगारली, समुद्र दुभागला. रेग्युलर होतं का हो? आदाम आणि हव्वाने पण दुभागलं होतं का समुद्र? समथिंग अनयुजुअल हॅपन्ड. दे एक्सेप्टेड दिस इज फ्रॉम द लॉर्ड. प्रेषितांची कृत्ये 2 अध्यायामध्ये सर्वजण पहिल्या माडीवरती बसले होते. फर्स्ट फ्लोअरमध्ये 120 लोक सगळे जमले होते आणि अग्नीच्या जीवा प्रत्येकावरती उतरल्या आणि सुसाट्याचा वारा सुटला असं म्हटलेलं आहे. म्हणजे खूप आवाज आला आणि तिथं स्पष्टपणे ऍक्च्युअल भाषांतरामध्ये आम्हाला तिथं कळतं की त्या ठिकाणी खूप आवाज आणि कल्लोळ झाला. आज समजतंय का तुम्हाला काय होतंय ते? चर्चमध्ये थोडा जरी आवाज झाला, कल्लोळ झाला आणि नॉर्मल पद्धतीने आराधना करतो त्याच्यापेक्षा थोडं तरी वेगळं काहीतरी आपण आराधना करायला लागलो तरी काही लोकांच्या मनामध्ये डाऊट येतो, हे देवाकडून आहे की देवाकडून नाही आहे. When something unusual happens, we start doubting the word of God, the voice of God. Pray that you will have the spirit of discernment. प्रार्थना करा की तुम्हाला ओळखी संबंधीचा आत्मा मिळेल. 9 दानांपैकी 1 दान हे दान आहे, ओळखी संबंधीचा आत्मा. सगळ्यांना भविष्यवाणी हवी, सगळ्यांना आरोग्याचं दान हवं, सगळ्यांना दुसरे गिफ्ट्स होली स्पिरिटचे हवे, परंतु हे गिफ्ट इज अ प्रेशियस गिफ्ट. स्पिरिट ऑफ डिसर्नमेंट, ओळखी संबंधीचा आत्मा. कुठे काय चाललेलं आहे हे ओळखणं गरजेचं आहे प्रियानो. वी नीड टू अंडरस्टँड. बिलीव्ह द लेटर. इफ यू बिलीव्ह द लेटर, यू बिलीव्ह द प्रॉफिट, यू बिलीव्ह दॅट इट इज द व्हॉइस ऑफ गॉड. आणखीन एक आजच्या ह्याच्यामधलं भाषांतर, ह्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतोय. जेव्हा एक, लक्षात घ्या, आता खूप वेळा बघितलं मी म्हणून सांगतो, जेव्हा एक खूप मोठा देवाचा दास काहीतरी बोलतो ना, तर सगळे लोक विश्वास होता, हा दिस इज द वर्ड ऑफ द लॉर्ड, हे देवाची वाणी आहे. का? खूप मोठा फेमस संदेष्टा बोलला. पण तेच तुमचा मित्र तुम्हाला तेच सांगतोय, अरे असं नाही, देवामध्ये असं आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. टुडे God can use every media possible to reach out to you. That is the letter I'm talking to you about. आज
देव कुठल्याही माध्यमाचा वापर तुमच्याबरोबर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी करू शकतो. इट कॅन बी अ सिम्पल टेक्स्ट मेसेज फ्रॉम युअर फ्रेंड. तुमच्या मित्राकडून एक साधी एक सिम्पल टेक्स्ट मेसेज असेल, ते पण असू शकतं प्रियांनो. एक साधं कॉफीला तुम्ही त्या मित्राबरोबर गेलात आणि तुमचा मित्र काहीतरी बोलून जातो, ती देवाची वाणी तुमच्यासाठी असेल. सतर्क राहा. तुमचा आत्मा ह्या सर्व गोष्टींच्या विषयी संवेदनशील असो, हेच देवाचरणी माझी प्रार्थना तुमच्यासाठी आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. आमेन. हालेलुया. सो व्हॉट इज हॅपनिंग? बिलीव्ह द लेटर. माय फोर्थ पॉइंट इज दिस. ते एका बंदिवासामध्ये आहेत आणि परमेश्वराला त्यांना तिकडून काढायचं आहे. परंतु तिकडून काढायच्या अगोदर परमेश्वर त्यांच्याकडे काहीतरी पाठवतोय, ते म्हणजे पत्र. दिस इज व्हॉट वी आर ॲक्च्युअली टॉकिंग अबाउट टुडे. पत्र पाठवतोय. त्यांना तिथून बाहेर काढण्या अगोदर त्यांच्याकडे काहीतरी तिथे तो पाठवतोय. का? कारण काय माहिती का? ते प्रत्यक्षरित्या बंदिवानामध्ये आहेत, परंतु त्या अगोदर आणि त्याहीपेक्षा जास्त रीतीने त्यांच्या मनामध्ये ते बंदिवान झालेले आहेत. They being captive practically outside, they are more captive in their mindset, and this the Lord has recognized. So before delivering them practically from a captivity, God decides that first I will set their mind free, then I will set them free. काही वेळा आम्ही परिस्थितीतून बाहेर येत नाही, कारण परमेश्वर आम्हाला पहिल्या आमच्या मनस्थितीला जे बंदिवासामध्ये गेलेली आहे त्या मनस्थितीला तो मुक्त करू इच्छितो, मग आम्हाला त्या परिस्थितीतून मुक्त करू इच्छितो. किंबहुना मला असं म्हणू द्या, ज्या वेळेला तुमची मनस्थिती मुक्त होईल, तुम्हाला शक्ती प्राप्त होईल त्या परिस्थितीतून मुक्त होण्यासाठी. when your mind is free from captivity, you get the strength to be free from the practical captivity that you are already in. Amen. Hallelujah. So my fourth point is breaking the real captivity. God decides to break the real captivity. The real captivity was not the exile from Jerusalem to Babylon. The real captivity was when they were in Jerusalem itself, they had become captive. Babylon went inside their minds first, and then they went into Babylon next. बाबेल त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा आलं आणि त्यांना बंदिवान बनवलं, आणि मग ते नंतर बाबेलमध्ये गेले आणि स्वतः बंदिवान झाले. सो वी नीड टू गेट द बॅबिलोन आउट ऑफ अस फर्स्ट, देन गॉड विल टेक अस आउट ऑफ बॅबिलोन नेक्स्ट. म्हणून समजून घ्या प्रियानो, पहिल्यांदा परमेश्वर आम्हाला आमच्या आतमध्ये असलेल्या बाबेलशी व्यवहार करो आणि आम्हाला मुक्त करो, मग आम्ही ज्या बाबेलच्या आतमध्ये आहोत त्यामधून परमेश्वर आम्हाला मुक्त करेल. ओ, दिस इज फॉर समबडी. रिसीव इट इन द नेम ऑफ जीसस. सो गॉड इज बिझी ब्रेकिंग द रियल कॅप्टिव्हिटी, अँड द रियल कॅप्टिव्हिटी इज नॉट आउटसाइड, रियल कॅप्टिव्हिटी इज इनसाइड. लेट द इनर बॅबिलोन be destroyed first, and you will be free from the outer Babylon. आतमधल्या बाबिलोनशी परमेश्वरानं व्यवहार करून ध्वस्त करू दे, म्हणजे बाहेरच्या बाबेलमधून तुम्हाला तो मुक्त करेल. हालेलुया. Let me just give you one last point and I will end. I'll read out to you verse number 4. That's my last point. This is what the Lord Almighty God, the God of Israel, says to all those who I carried into exile from Jerusalem to Babylon. Build houses and settle down. Plant gardens and eat what they produce. Marry and have sons and daughters. Find wives for your sons and give your daughters in marriage, so that they too may have sons and daughters. Increase in number, do not decrease. सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, ज्या सर्वांना मी यरुशलेमेहून बंदिवान होऊन बाबेलास जायला लावले, त्या सर्व बंदिवान झालेल्यांना मी असे म्हणतो, तुम्ही घरे बांधून त्यात वस्ती करा, मळे लावा आणि त्यांची फळे खा, बायका करून
पुत्र व कन्या यांना जन्म द्या, आपल्या पुत्रांना बायका करून द्या व आपल्या कन्यांना नवरे करून द्या, म्हणजे त्यांना पुत्र व कन्या होतील. तुमची तेथे वाढ होऊ द्या, क्षय होऊ देऊ नका. My fifth point and the last point today is increase in your exile. I'll say that again. Increase in your exile. माझा शेवटचा मुद्दा आहे, बंदिवान अवस्थेमध्ये तुमची वाढ होऊ द्या. बंदिवानात वृद्धी हा माझा पाचवा मुद्दा आहे. I cannot but think about this one thing from Genesis. उत्पत्तीमधून एक घटना जी आहे त्याच्याविषयी मला विचार करावासा वाटतो. ज्या वेळेला आदम आणि हव्वाने पाप केलं नाही का, त्यावेळेला परमेश्वर त्यांच्या समोर आला आणि सर्व ती घटना घडली. तुम्हाला माहिती आहे, मी आता त्यामध्ये जाणार नाही डिटेलमध्ये, पण कट द स्टोरी शॉर्ट, काय झालं माहिती का, त्या ठिकाणी परमेश्वर आहे, आदम आणि हव्वा आहे, आणि परमेश्वर आता आदामाशी बोलतोय, तुझ्याकडून ही चूक घडली आणि तू हे पाप केलंस आणि मी जे सांगू नको ते तू केलंस, म्हणून आता काय होणार आहे माहिती का, तू कष्ट करशील, घाम गाळशील आणि मग त्याचं प्रतिफळ तुला मिळेल आणि मग तू खाशील, मग तू पोट भरशील, असं वचन आहे. व्हॉट इज द वर्ड सेज? यू विल वर्क हार्ड. वर्किंग हार्ड वॉज इंट्रोड्यूस्ड देअर. You will sweat. Sweat was introduced there. So not that Adam was not working hard. Working hard and sweating was introduced for the first time after sin came. So मला काय म्हणायचंय, तो म्हणाला की तू कष्ट करशील, you will work hard, घाम गाळशील, you will sweat and then you will earn. आणि मग तू कमवशील आणि मग ते खाशील. Everybody, including me, talk about how this way God cursed Adam. सगळेजण माझ्यासह आम्ही ह्याच्याविषयी बोललेलो आहे, प्रचार केलेला आहे, सगळ्यांना सांगितलेलं आहे की कशा प्रकारे हे जे वाक्य आहे, हे जे वचन आहे, ते श्राप आहे जे आदम आणि मनुष्य मात्रेला देवाने दिलं, विच इज ट्रू, विच इज नॉट फॉल्स. मी याच्याविषयी म्हणत नाही, बट ट्राय टू अंडरस्टँड, इवन वेन गॉड इज डिसिप्लिनिंग ॲडम, देर इज अ ब्लेसिंग हिडन इनसाइड द डिसिप्लिन. जेव्हा परमेश्वर त्याला शिस्त देत आहे, मी श्राप या शब्दाचा वापर आज करत नाही, परंतु शिस्त मी सांगतोय, शिस्त देत आहे, तू कष्ट करशील. जर ते पूर्णतः श्राप असला असतं ना, तर त्याच्यामध्ये काहीच प्रोडक्टिव्हिटी नसली असती, बिकॉज कर्स विल नेव्हर बी एबल टू प्रोड्यूस फ्रूट. ओनली ए ब्लेसिंग विल प्रोड्यूस फ्रूट. I don't know if you are getting this. श्राप कधीच फळप्राप्ती करणार नाही, करू शकत नाही. फक्त आशीर्वाद फळप्राप्ती करू शकतो, फक्त एक अभिवचनच फळप्राप्ती करू शकतो. म्हणून समजून घ्या, परमेश्वर ज्या वेळेला आदामाला त्याच्या जीवनाला शिस्त लावत आहे, त्या शिस्तीमध्ये देखील एक अभिवचन तो पेरत आहे. प्रियांनो, wow, he is sowing a seed of blessing and a promise when he is trying to curse and when he is trying to discipline Adam. तो काय म्हणतो, तू कष्ट करशील, पण त्याच्यानंतर जे कमवले ते नक्की खाशील आणि ते तुझ्या शरीराला नक्कीच लाभाचं असणार आहे. हालेलुया. Oh wow. So understand, this is the God we worship, that even when he is trying to discipline us, he will bless us. ज्यावेळेला तो मला शिस्त लावत आहे, काही गोष्टी नाही हे तो म्हणतोय, काही गोष्टी तो अडवत आहे आमच्या जीवनामध्ये, ते आमच्या भल्यासाठी आहे, त्याच्यामध्येही तो एक आशीर्वाद आणि अभिवचन पेरत आहे. So in the same way over here, God is telling, I am the one who allowed you, I am the one who took you from Jerusalem into exile into Babylon. परमेश्वराचं वचन 14 वचनामध्ये आम्हाला स्पष्टपणे सांगतं, मी तुम्हाला यरुशलेममधून बाबेलमध्ये घेऊन जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे. Discipline, he is allowing that captivity to come over you. ते बंदिवान अवस्था त्यांच्यावरती येण्यासाठी देवाने परवानगी दिलेली असताना परमेश्वर काय म्हणतो, बंदिवानामध्ये आहात जरूर, परंतु बंदिवान बनून राहू नका. You are into captivity, but don't live like captives.
बंदिवानामध्ये आहात, परंतु बंदिवान म्हणून राहू नका, तिथे तुम्ही वाढा, तुमची वृद्धी हो, तुमची वाढ हो, असं परमेश्वर म्हणतोय. तुम्ही एस्टॅब्लिश व्हा. गॉड इज टेलिंग इन युअर सिच्युएशन एस्टॅब्लिश युअरसेल्फ. परमेश्वर म्हणतो तुमच्या बिकट परिस्थितीमध्ये देखील तुम्ही काय करा, प्रस्थापित व्हा. वाय? बिकॉज द सोर्स of your establishment is not coming from your situation, but it is coming from God who speaks over your life. हालेलुया. लक्षात घ्या, कारण प्रस्थापित होणं जे आहे त्याचं सोर्स जे आहे ना, त्याचा स्रोत जो आहे तो तुमची परिस्थिती नाही आहे. परमेश्वर आणि त्याचे शब्द जो आहे ना, तिथे तुमच्या प्रस्थापित होण्याची स्रोत आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतोय त्या लोकांना की तिथे तुम्ही कमी होऊ नका, तिथे तुम्ही वाढा, वृद्धी होऊ दे, मळे लावा, फळप्राप्ती होऊ दे, ते खा, तुम्ही चांगले राहा त्या ठिकाणी, असं परमेश्वराचं वचन आहे. इट इज एक्झॅक्टली लाईक टेलिंग ॲडम दॅट यू विल वर्क हार्ड अँड स्वेट बट यू विल अर्न. हालेलुया. Wow, this is so good. So my last point, people of God, to you, माझा शेवटचा मुद्दा तुमच्यासाठी हा आहे, इन्क्रीज इन युअर एक्झाईल. तुमच्या बंदिवान अवस्थेमध्ये तुमची वाढ हो. I believe that the Lord will bless you. God has not forgotten. देव तुम्हाला विसरला नाही आहे. Either you or your help from a better place. एक तर तुम्ही उत्तम ठिकाणी असणार, नाही तर उत्तम ठिकाणातून तुमच्यासाठी सहायता येणार. थर्ड थिंग, बिलीव्ह द लेटर. पत्रावर विश्वास ठेवा, कारण पत्र म्हणजे संदेष्टा, संदेष्टा म्हणजे देवाची वाणी होय. चौथं, ब्रेकिंग द रिअल कॅप्टिव्हिटी. खरं बंदिवान काय आहे? तुमच्या आतमध्ये जे बाबेल आहे ते खरं बंदिवान आहे. तुम्ही जे बाबेलामध्ये आहात ते खरं बंदिवान नाही आहे, आणि त्याला परमेश्वर तोडू इच्छितो. आणि पाचवा आणि शेवटचा मुद्दा, इन्क्रीज इन युअर एक्झाईल. तुमच्या बंदिवान अवस्थेमध्ये तुमची वृद्धी हो. आपण प्रार्थना करू. पिता, ख्रिस्त येशूच्या नावाने हे 5 मुद्दे तुझ्या समोर आम्ही ठेवतो आणि म्हणतो येशूच्या नावाने या प्रकारे आमच्या जीवनामध्ये होऊ दे. आम्ही होय आणि आमेन म्हणतो. परमेश्वरा देवा, आज आम्हाला सहायता केलीस. इरम्यामधून आम्हाला काही वचनं आणि काही गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आज आम्हाला शिकवलंच पवित्र आत्मा. आम्ही तुझे आभारी आहोत. येणाऱ्या दिवसांमध्ये असंच आम्हाला शिकवत राहा, ही तुझ्याजवळ आम्ही विनंती करतो. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो देवा. मी वैयक्तिकरित्या सर्वांना प्रभू तुझ्या हातामध्ये देत आहे. तुझा आशीर्वाद त्यांच्यावरती असो. जर ते गोंधळलेल्या अवस्थेमध्ये, बाबेलच्या अवस्थेमध्ये ते असतील तर परमेश्वरा, येरुशलेमहून त्यांना सहायता प्राप्त हो, अशी मी प्रार्थना करतो. ख्रिस्त येशूच्या नावाने ही प्रार्थना मी केली म्हणून तो ऐक पिता. आमेन. आमेन. मे द लॉर्ड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमच्या बाबेलमधून परमेश्वर तुम्हाला मुक्त करो, हीच देवाचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच अँड गॉड ब्लेस यू.